माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझं देवघर या आपल्या चॅनलमध्ये स्वामीमय स्वागत आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2023 वार रविवारला घटस्थापना आहे. घटस्थापनेच्या दिवशी शारदीय नवरात्राला सुरुवात होत असते आणि 9 दिवसाचं हे नवरात्री असते. बघा, आई भगवतीचे दोन मुख्य अशी नवरात्री आहेत. एक आश्विन नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र. तर आश्विन नवरात्रामध्ये आई भगवती ही पृथ्वीवरती वास करत असते. या अश्विन नवरात्रामध्ये आई भगवतीची जी शक्ती आहे ती हजारो लाखो पटीने वाढलेली असते आणि जागृत झालेली असते. या नवरात्रीच्या आधी आई भगवती राक्षसांशी युद्ध करून, दैत्यांशी युद्ध करून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आराम करत असते. तर तिच्या या आरामाच्या काळामध्ये जर आपण तिची अतिशय प्रिय सेवा आपल्या घरी जर केली तर आई भगवती आपल्या लेकराने केलेल्या सेवेला अतिशय प्रसन्न होते आणि त्याचं लाखो पटीने फळ आपल्याला देत असते. म्हणून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. ती म्हणजे आई भगवतीच्या अतिशय प्रिय ग्रंथाचे पाठ आपल्याला करायचे आहेत. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ. बघा, नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये आपल्याला आई भगवतीच्या चरणी दुर्गा सप्तशतीच्या 14 पाठाची सेवा अर्पण करायची असते. पण बघा, दुर्गा सप्तशतीच्या पाठापैकी पाठ करण्यासाठी बहुतेकांच्या मनामध्ये खूप गैरसमज आहेत की जसं की दुर्गा सप्तशतीचा पाठ स्त्रियांना करायला चालत नाही किंवा पाठ करताना आपल्याला अमुकच नियम पाळायचे आहे. तो पाठ करणे खूप कठीण आहे. पाठ करताना किंवा पाठात आपण जेव्हा पाठ वाचत असतो, पठण करत असतो, तेव्हा उच्चार करताना जर आपल्या हातून काही चूक झाली, चुकीचा शब्द उच्चारला गेला तर आई भगवतीचा कोप आपल्यावरती होत असतो. बघा, तसं काहीच नाही. आता जेव्हा तुमची मुलं बोबड्या बोलाने तुमच्यासोबत बोलत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्यावर रागावता का? ते तुमच्यासाठी त्यांच्या बोबड्या बोलाने ते तुमचं जर कौतुक करत असतील तर आपल्याला त्याचा राग येईल का? नाही. उलट आपण आपल्या मुलाशी छातीशी कवटाळू, त्याला हृदयाशी धरू की किती छान माझं मूल बोलतं आहे. त्याचा बोलताना एखादा दोन शब्द इकडे तिकडे चुकलाही तरी आपल्याला त्याचं कौतुकच वाटणार आहे. तर आई भगवती ही सुद्धा आपली जननी आहे. ती जगत जननी आहे. ती मातृहृदयी आहे. ती अत्यंत कृपाळू आहे. जर आपल्याच्याने पाठ करताना एखादी चूक झाली, एखादा शब्द चुकीचा उच्चारला गेला तर ती आपल्यावरती कोपणार नाही. कुठलीच आई आपल्या मुलावरती कोपत नसते. उलट आपण बोबड्या बोलाने जर तिची सेवा केली ना तर तिची लाखो पटीने कृपा आपल्यावरती बरसत असते. म्हणून सर्वांना, सर्व ताई आणि दादांना माझी कळकळीची विनंती आहे की या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्या घरी किंवा सामूहिक पद्धतीने आपल्याला 14 दुर्गा सप्तशती पाठाची सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची आहे. बघा, ही आई भगवतीची अतिशय उच्च कोटीची सेवा असल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकटे असतील, सांसारिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, कुठलीही समस्या आपल्याला असो, त्या सगळ्या समस्याचा नाश आई भगवती करत असते आणि तिची लाखो पटीने कृपा आपल्यावरती होत असते. पुढील वर्षभर आपल्या घरामध्ये आनंदी आनंद नांदत असतो. तर सगळ्यांना आई भगवतीच्या दुर्गा सप्तशती पाठाची सेवा या नवरात्रीमध्ये करायचीच आहे. तर बघा, आता दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हा आपण करत असतो त्याच्यासाठी काही नियम आणि अटी असतात. बघा, अगदी साधे सोपे नियम अटी आहेत जे आपण सहज पाळू शकतो. खूप काही कठीण नाही आहेत. तर आता आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा व त्यासाठी कोणते नियम पाळायचे ते पाहूया. बघा, आता दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना तुमच्या घरामध्ये जर नवरात्राची घटस्थापना केलेली असेल तरच तुम्ही नवरात्रीचा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता, असं काहीच नाही. तुम्ही जर घटस्थापना नसेलही केली तरीही तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाची सेवा करू शकता. नवरात्रीमध्ये जर तुम्ही उपवास करत असाल तर फार उत्तम, पण ज्यांच्या तब्येतीला उपवास झेपत नाहीत आणि त्यांना आई भगवतीची सेवा करायची आहे त्यांनी सुद्धा दुर्गा सप्तशती पाठाची सेवा करू शकता. घटस्थापना केली नसेल काही हरकत नाही, उपवास करत नसाल काही हरकत नाही, तरीही आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाची सेवा करायचीच आहे. पाठाची सेवा तुम्ही घरीसुद्धा करू शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये सामूहिक पद्धतीने सुद्धा करू शकता. सामूहिक पद्धतीने केलेल्या पाठाची सेवा पाठाचं जे फळ आहे ते अत्यंत प्रभावी असते. कारण एका वेळेस जेवढ्या व्यक्ती सामूहिक पद्धतीने पाठ करत असतात तेवढ्या पाठाचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळत असते. जसं की 14 व्यक्ती जर एक वेळेस पाठ करायला बसले तर त्या 14ही पाठाचं फळ आपल्याला मिळत असते. 9 दिवस जर आपण 14 जणी मिळून जर पाठ केले तर बघा किती आपले पाठ होणार आहेत. तर शक्य होत असेल तर सामूहिक पद्धतीने नक्की पाठ करा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी घरीही पाठ केले तरी काही हरकत नाही. बघा, आपल्याला पाठ करताना पूर्वेकडे आपलं तोंड येईल अशा पद्धतीने बसायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्वाभिमुख बसून पाठ करायचं आहे. पाठ करण्यासाठी स्वतःला दशा नसलेलं आसन घ्या. बघा, आता आपण मार्केटमधून जे आसनं आणतो, लोकरीचे आसनं आणत असतो, त्याला बाजूने लटकणं किंवा दशा लटकलेल्या असतात, तर तसं आसन आपल्याला घ्यायचं नाही. दशा नसलेलं आसन पाठ करण्यासाठी घ्यायचं आहे. पाठ करण्यासाठी आपल्याला समोर पाठ ठेवायचा आहे. पाटावरती एक लाल रंगाचा कापड अंथरायचा आहे आणि त्याच्यावरती सप्तशतीचा ग्रंथ ठेवून पाठ करायचा आहे. सप्तशतीचा ग्रंथ हातामध्ये घेऊन तो आपल्याला वाचायचा नाही. पाठ करताना जवळ दिवा आणि अगरबत्ती किंवा धूप लावून घ्या.
त्याच्यानंतर बघा, हा जो पाठ आहे ना, हा पाठ आपल्याला एका बैठकीमध्ये पूर्ण करायचा असतो. पाठ करायला बसल्यानंतर मधातच उठायचं नाही किंवा कुणाशी किंवा फोनवर बोलायचं नाही. पाठ करताना आपल्याला आवाजाचा चढ उतर न करता अगदी एका लयीत पाठ वाचायचा आहे. नाहीतर काही अध्याय आपण एकदम मोठ्याने, काही अध्याय एकदम लहान असं न वाचता आपल्याला एका लयीत पाठ वाचायचा आहे. पाठ स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजाने आपल्याला वाचायचा आहे. बघा, पाठ करताना अंगावर धूत वस्त्र, स्वच्छ धुतलेले कपडे किंवा सोवळे असावे. पाठ करताना अंगावर काळे कपडे घालू नका. महिलांनी पाठ करताना साडीच घालावी असा काही हट्ट नाही किंवा नियम नाही, पण जरी त्या ड्रेस घालत असतील, जसं की सलवार कुर्ती घालत असतील, तरी त्यांनी डोक्यावर ओढणी घ्यायची आहे. मुलींनीसुद्धा डोक्यावर ओढणी, स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यायचा आहे. हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. 2-2 या नवरात्रीभर आपल्या हातामध्ये काचेच्या 2-2 का होईना पण बांगड्या असल्या पाहिजेत. आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून आपल्याला पाठ करायचा आहे. पुरुष जर पाठ करत असतील तर त्यांनी सुद्धा काळे कपडे घालायचे नाहीत आणि कपाळाला अष्टगंध लावून पाठ करायचा आहे. पाठ करताना पुरुषांनी जसं की चांबडी बेल्ट किंवा जे त्यांचं पैशाचं पाकिट असते, जे वॉलेट असते, चांबड्याचं जवळ ठेवायचं नाही. आपल्याला या नवरात्रीमध्ये चांबड्याच्या वस्तू अजिबात वापरायच्या नाहीत. स्त्रियांनी सुद्धा त्यांची पर्स असो किंवा त्यांचं पैशाचं पाकिट असो किंवा इतर कुठलीही चांबड्याची वस्तू आपल्याजवळ असू नये. नवरात्रीमध्ये आपल्याला त्या वस्तू वापरायच्याच नाही आहेत. बघा, पाठ चालू असताना आपल्याला हालायचं डोलायचं नाही. आता थोडी बहुत हालचाल तर होणारच आहे, कारण आपण काही एकदम पुतळ्यासारखं बसू शकत नाही. थोडीफार हालचाल झाली तर काही हरकत नाही. फक्त पाठ करताना आपल्याला उठायचं नाही. जास्त हालचाल होईल अशा सुद्धा हरकती आपल्याला करायच्या नाहीत. पाठ करताना मधातच जर शिंक, ढेकर किंवा जांभई आली तर आपला उजवा हात आहे तो उजव्या कानाला लावायचा आहे. याला श्रोत्राचमन करणे असं म्हणत असतात. म्हणजे जर पाठ करताना आता आपल्या हातून ही चूकच झाली आहे, पण ही चूक नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याचं काहीही दुष्परिणाम आपल्याला होणार नाही. फक्त उजवा हात आपल्या उजव्या कानाला लावून आपल्याला श्रोत्राचमन करायचं आहे. बघा, आता ज्यांना पाठ करण्यासाठी खाली बसता येत नाही, ज्यांना जमिनीवर बसण्यासाठी त्रास आहे, त्यांनी खुर्चीवर बसून पाठ केला तरी काही हरकत नाही. खुर्चीवर बसा, समोर एखादा टेबल ठेवा, त्याच्यावरती लाल रंगाचा कापड अंथरून त्याच्यावरती ग्रंथ ठेवा, दिवा अगरबत्ती तुमच्या देवघरामध्ये लावून घेतली तरी काही हरकत नाही. पण आता बघा, आता आपण जेव्हा पाठ करत असतो, जसं की आज सकाळी मी 7 वाजता पाठ करण्यासाठी बसणार आहे किंवा 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, तर आपल्याला पूर्ण 9 दिवसही त्याच वेळेत पाठाला बसायचं आहे. पाठ करण्याची वेळ बदलायची नाही. आणि आपण पहिल्या दिवशी जे आसन पाठ करण्यासाठी घेतलं असेल, म्हणजे आपलं जे पूजेचं आसन असेल, तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे. आसन बदलायचं नाही. जागेवरून तुम्ही आसन उचलून ठेवू शकता, ग्रंथसुद्धा उचलून ठेवू शकता, पण फक्त आसन आणि वेळ आपल्याला बदलायची नाही आहे. बघा, आता पाठ जेव्हा आपण करत असतो, आई भगवतीची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे, त्यावेळेस काही गोष्टीचं पालन आपल्याला करायचं आहे. आता जे उपवास करत असतील त्यांचा तर काही प्रश्न नाही, पण ज्यांना उपवास नाही आहे त्यांनी कांदा लसूण खायचा नाही, म्हणजे सात्विक भोजन करायचं आहे. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाचं फळ मिळणार आहे, जर तुम्ही सात्विक अन्न या नवरात्रीमध्ये ग्रहण केलं तर कांदा लसूण विरहित भोजन आपल्याला करायचं आहे, तरच दुर्गा सप्तशती पाठाचं फळ आपल्याला मिळत असते. म्हणजे कांदा लसूण हा तामसिक आहे, त्यामुळे आपल्याला भोजनामध्ये तो घ्यायचा नाही. मांसाहार तर अर्थातच नाही, कारण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आई भगवतीचा वास आपल्या घरामध्ये असतो, त्यामुळे मांसाहार अजिबात घ्यायचा नाही. आणि पाठ करणाऱ्या सर्वांनीच परान्न घ्यायचं नाही. कुणाच्या घरचं खायचं प्यायचं नाही. परान्नाचे प्रचंड असे दोष लागत असतात आणि त्यामुळे आपण केलेली सेवा निष्फळ ठरत असते, त्यामुळे परान्न अजिबात घ्यायचं नाही. आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतो त्यावेळेस साक्षात आई भगवतीचा वास तिथे असतो. आई भगवती तिथे सूक्ष्म रूपाने हजर असते. त्यावेळेस पाठ करताना घरामधलं जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न ठेवायचं आहे. घरामध्ये भांडणे, क्लेश, कटकटी किंवा मुलांना, स्त्रियांना मारझोड अजिबात करायची नाही. बघा, मुलं हे सुद्धा देवाचे रूप असतात आणि स्त्रिया तर साक्षात आई भगवतीचाच रूप आहे, त्यामुळे त्यांचा अपमान होईल असं कुठलंच काम आपल्या घरामध्ये करायचं नाही. आता पाठ करताना आपल्याला कसा करायचा आहे किंवा कसा पठण करायचं आहे ते पाहूया. तर बघा, तर आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू तेव्हा त्याचा क्रम कसा असला पाहिजे. तर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं आहे, कारण कुठलीही सेवा करताना आपल्याला सगळ्यात आधी आपल्या गुरुची सेवा करायची आहे. कारण सेवा करताना जर आपल्या हातून काही चूक झाली तर देव जर आपल्यावरती कोपला तर आपले गुरु आपलं रक्षण करत असतात, पण जर गुरु कोपले तर देवही आपलं रक्षण करू शकत नाही. म्हणून कुठलीही सेवा करताना आपल्याला आपल्या गुरुची सेवा आधी करायची आहे, कारण आपण डायरेक्टली देवापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. आपल्याला आपल्या गुरुची कास धरूनच देवापर्यंत पोहोचता येते. तर त्यासाठी सगळ्यात आधी गुरुची सेवा. तर सगळ्यात आधी आपल्याला श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर 99 मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे या मंत्राची एक माळ घ्या. आणि पाठामध्ये जर आपल्या हातून कळत ना कळत काही चुका होतील त्याची क्षमा मागण्यासाठी आधीच आपल्याला
एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. एक माळ जर तुम्हाला घेणे शक्य नसेल तर 24 वेळा गायत्री मंत्राचा जप करा. त्याच्यानंतर दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये देवीचे 5 मंत्र दिलेले आहेत. हात जोडून देवीचे 5 मंत्र म्हणायचे आहे. देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम रूपम देही जयम देही यशो देही दिशो जही, असे हे देवीचे 5 मंत्र आहेत. तर ते मंत्र आपल्याला हात जोडून म्हणायचे आहे. त्याच्यानंतर देव्या कवच, देव्या कवचम सुद्धा आपल्याला हात जोडूनच म्हणायचं आहे. आपल्याला सर्व दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो हात जोडूनच पठण करायचा आहे. देव्या कवच झाल्यानंतर अर्गला स्तोत्रम, किलक स्तोत्रम, त्याच्यानंतर रात्री सूक्त, देवीची दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 13 अध्याय, या पाठामध्ये 13 अध्याय दिलेले आहेत. तर अगदी लहान लहान अध्याय आहेत. तर ते अध्यायसुद्धा आपल्याला हात जोडून वाचायचे आहेत. 13 अध्याय वाचून झाल्यानंतर पुन्हा एक वेळा नवार्णव मंत्र, नवार्णव मंत्राची एक माळ घ्यायची आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, 108 वेळा हा मंत्र पुन्हा जपायचा आहे. त्याच्यानंतर हात जोडून तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर लगेचच कुंजिका स्तोत्र वाचा. कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवा ग्रंथामध्ये पान नंबर 141 वर आहे. कुंजिका स्तोत्र मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर आपला दुर्गा सप्तशतीचा पाठ इथे संपूर्ण होतो. तर आता हा पाठ इथे संपूर्ण झाल्याबरोबर लगेचच जर आपण कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तर आपल्याला 2 पाठाचं फळ एकदम मिळत असते. म्हणून आपल्याला कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी देव्या पराध क्षमापन स्तोत्राचं पठण आपल्याला हात जोडून करायचं आहे. म्हणजे पाठ करताना जर आपल्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा आपल्याला आई भगवतीला मागायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ इथे पूर्ण होतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला 9ही दिवस दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ करायचा आहे. 14 पाठ पूर्ण करण्यासाठी तुम्ही एका दिवशी 2 पाठसुद्धा करू शकता, 3 पाठसुद्धा करू शकता. पण आपल्याला जेवण करून किंवा काही खाऊन पिऊन पाठ करायचा नाही. म्हणजे त्याच्या आधी तुम्ही चहा दूध कॉफी वगैरे घेऊ शकता, पण जेवण करून हा पाठ करायला चालत नाही. दुर्गा सप्तशती ग्रंथ मराठी आणि संस्कृत दोन्ही भाषेत दिलेला आहे. दुर्गा सप्तशती संस्कृत ग्रंथाचं जर आपण पठण केलं तर त्याचं फळ अत्यंत प्रभावी आहे. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी मराठी दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ केला तरी काही हरकत नाही. त्याचं सुद्धा फळ आपल्याला आई भगवती अत्यंत लाखो पटीने देत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला 9ही दिवस दुर्गा सप्तशती पाठाची सेवा प्रत्येकाने आपल्या घरी करायची आहे किंवा सामूहिक पद्धतीने केली तरी काही हरकत नाही. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.